मिराज पंचायत समितीचे सभापती तन्वी कमलेकर यांचे सभापती पद रद्द करण्यात आले होते। त्यानंतर 30 दिवसात अपील करण्याबाबतची मुदत होती। मात्र सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी नूतन सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला। येत्या 4 ऑगस्टला नूतन सभापतीची निवड केली जाणार आहे। या निर्णयाच्या विरोधात महाआघाडीमधील नेत्यांनी ग्रामविकास विभाग व उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते। मात्र याबाबत अगोदर ग्रामविकास विभागाने निर्णय घ्यावा अशा सूचना न्यायालयाने दिली असल्याची माहिती सभापती तन्वी कमलेकर यांचे वडील सुनील कमलेकर यांनी दिली आहे। सोमवारी ग्रामविकास विभाग काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ग्रामविकास विभागाच्या निर्णयानंतर न्यायालयीन निर्णय घेतला जाणार आहे। दरम्यान या प्रक्रियेला विलंब झाल्यास महाआघाडीचे नेते नूतन सभापती निवडीला स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत। अगदी नूतन सभापतीच्या निवडीच्या अगोदर पर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळू शकते असा दावा सुनील कमलेकर यांनी केला। दरम्यान नूतन सभापती निवडीवरून महायुती आणि महाआघाडीमध्ये मोठा संघर्ष निर्माण झालाय। भाजपच्या संपर्कात महाआघाडीचे 3 सदस्य असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। यामुळे भाजपचा सभापती होईल असा दावा भाजप नेत्यांच्याकडून केला जातोय। तर दुसरीकडे सभापती पदाच्या उमेदवारीवरून महाआघाडीमध्येच संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय। अगोदरच्या सभापती तन्वी कमलेकर यांना खासदार विशाल पाटील यांच्या गटाचा पाठिंबा आहे, तर सदस्य रिदा सुलेमान मुजावर यांना राष्ट्रवादीचे नेते मनोजबाबा शिंदे यांच्या गटाचा पाठिंबा आहे। महाआघाडीमधील 2 ते 3 सदस्य महाआघाडीमधील एका बड्या नेत्यानेच गायब केले असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे महाआघाडीमध्येच अंतर्गत संघर्ष असल्याचं बोललं जात आहे।